साठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे। आता तुम्ही म्हणाल की आज का बरं महत्त्वाचा दिवस असणार आहे? आज सोमवार आहे व 27 एप्रिल तारीख आहे। तर लाडक्या बहिणींनो, आज जो GR येणार आहे ते लाडक्या बहिणींच्या वितरणासाठी 100% चांगलं असणार आहे व फायद्याचं असणार आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींची विनंती आहे की आम्हाला पैसे आता कधी मिळणार आहे किंवा किती मिळणार आहे, या संदर्भात आपण सविस्तर अपडेट पाहूया। कारण खुशखबर असणार आहे लाडक्या बहिणींनो, तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, KYC जर तुम्ही केली नसेल तर KYC करण्याची संधी सुद्धा देण्यात आलेली आहे व शेवटची संधी असणार आहे, ज्यामध्ये ज्यांची KYC झाली आहे त्या लाभार्थ्यांची दुरुस्ती प्रक्रिया तुम्ही करू शकता। यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 3 दिवस राहिलेले आहेत। तुम्ही अजूनही KYC दुरुस्ती प्रक्रिया केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या पैशांचं वितरण कधी होणार, पहिला GR कधी येणार, हप्त्याचं वितरण झाल्यानंतर 1500 रुपये येणार का 3000 रुपये येणार, ही सगळी माहिती आपण पाहूया। पण चॅनलवरती नवीन आहे, अजूनही योजनायात्राला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या। तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आज पहिला GR येण्याची शक्यता आहे। आता बरेच दिवस झालं पेंडिंग हप्ता आहे, जवळजवळ 2 महिने झालेले आहेत। मार्चचा हप्ता मिळाला नाही, म्हणजे मार्चचा महिना आहे, एप्रिलचा महिना आहे, तरीसुद्धा पैशांचं वितरण झालेलं नाही। फेब्रुवारीचा हप्ता गेल्या महिन्यामध्ये मंथ एंडला म्हणजे महिन्याच्या अखेरीस जमा झाले होते व मार्चचा हप्ता कधी जमा होणार अनेक लाडक्या बहिणी विचारत होते। पण 1 एप्रिलला निर्णय घेण्यात आला व KYC दुरुस्ती प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली व पुन्हा एकदा पैशांचं वितरण लांबलेलं आहे। कारण अखेरीस काय झालेलं आहे की ज्या शेवटच्या लिस्ट आहेत किंवा जे शेवटच्या याद्या आहेत ते तयार होण्यास सुरुवात झालेली आहे। आता या याद्यांमध्ये ज्यांची KYC दुरुस्ती प्रक्रिया झालेली आहे व ज्यांना पुन्हा एकदा एप्रिल महिन्यात चान्स मिळाला आहे त्यांची सुद्धा नावे जोडले आहेत। पण आता बातम्यासुद्धा समोर येत आहेत की अनेक 11 लाख लाडक्या बहिणींवरती कारवाई झालेली आहे, त्यांचे पैसे पुन्हा बंद झालेले आहेत, कारण त्यांनी चुकीच्या मार्गाने या लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा पात्र आहात का नाही, तुमचे पैसे सुरू आहेत का नाही, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। बघा, 29 एप्रिल ते 1 मे पर्यंत हप्त्याचं वितरण होऊ शकतं, कारण आज 27 तारीख आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पहिला GR येतो, पहिला GR आल्यानंतर पैशांचं वितरण होतं। आज दुपारपर्यंत GR येण्याची शक्यता आहे। जर आज GR आला नाही तर पुढे हप्ता लांबणार आहे। पण सरकारकडे एकच विनंती, शेवटी आता एप्रिल महिनासुद्धा संपत आलेला आहे, तर लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे देणे गरजेचं आहे। असंच जर हप्ता लांबत गेला तर पुढे शेवटपर्यंत हप्ता लांबतच जाईल व हळूहळू करून ही योजना बंदसुद्धा होऊ शकते। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की पुढील 12 महिन्यांची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे, मग लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। मग तरतूद केल्याचं तर पैशांचं वितरण का लांबते, हे सुद्धा लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे। आता KYC करण्याची शेवटची संधी आहे, दुरुस्ती प्रक्रिया करण्याची शेवटची संधी आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा। कारण KYC दुरुस्ती प्रक्रिया करून हप्ता लांबवण्यात काही अर्थ नाही, कारण KYC दुरुस्ती प्रक्रियासाठी लाडक्या बहिणी राहिलेल्याच नाहीत, ज्यांची KYC झाली नाही किंवा ज्यांना KYCची संधी पाहिजे आहे त्यांना KYC करून सरकारने मदत करावी। आता 2 महिन्यांचे पैसे सुद्धा देण्याची गरज आहे, कारण एप्रिल महिनासुद्धा संपत आला आहे, मार्च महिना ऑलरेडी संपलेला आहे। लाडक्या बहिणींना नवीन जे काही फायनान्शियल इयर सुरू झालं आहे, आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे, तर तसे करून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्यांचे पैसे, एप्रिल महिन्याचे पैसे एकत्रित देणे खूप गरजेचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं, एकत्रित दिले पाहिजे का नाही, नक्कीच कमेंट करून सांगा। कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार विनंती करतोय की KYCसाठी तुम्ही लांबू नका, कारण जूनमध्ये प्रत्येक वर्षी KYC होणार असं सांगितलेलं असलं तरीसुद्धा आता लाडक्या बहिणींचे KYCवरती विश्वास राहिलेला नाही। प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींना इथे उशिरा हप्त्याचं वितरण होतं आणि जे योजना आहे त्याचे GR आले, त्याचे पैशाचे वितरण झालेलं आहे, पण लाडक्या बहिणींना मागं ठेवलेलं आहे। लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सांगितलं आहे की लाडक्या बहिणींमुळेच आम्ही आहोत, तर पैसे का बंद केलेले आहेत। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, आज दुपारपर्यंत लाडक्या बहिणींना GR येणं अत्यंत गरजेचं आहे। आज दुपारपर्यंत जर GR आला तरच पैशांचं वितरण होऊ शकतं, नाही तर पुढे असं करत मे महिन्यात सुद्धा वितरण जाऊ शकतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो,
तुम्ही सुद्धा विनंती करा, तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला पैशांची गरज आहे का नाही, पैशांचं वितरण टाईमवरती झालं पाहिजे का नाही, नक्की कमेंट करून सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यासुद्धा कमेंट करतील व सरकारकडे ही माहिती पोहोचेल की लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे व जे टाईमवरती पैसे देणे अत्यंत गरजेचं असणार आहे. लाडकी बहीण योजना ही खूप गरजेची योजना आहे, अत्यंत महत्त्वाची योजना आहे, ज्यामध्ये फक्त आणि फक्त महिलांसाठी ही योजना सरकारने काढली आहे. त्यांना आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्याने कुटुंबातील निर्णायक भूमिका घेण्यासाठी. पण सरकार प्रत्येक वेळेस इतकं लेट करत आहे की त्यांनी निर्णय कसा घ्यायचा हे सुद्धा लाडक्या बहिणी विचारत आहेत. अनेकांनी व्यवसाय सुरू केले आहेत, अनेकांचे घर खर्च असू द्या, अनेक जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते लाडकी बहीण योजनेमुळे सॉल्व्ह झालेले आहेत. पण सरकारसुद्धा आता मागे फिरत आहे. प्रत्येक वेळेस काय होत आहे की पैशांच्या वितरणासाठी उशीर होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता चिंतेत आहे की हळूहळू करून महायुती सरकारने ही लाडकी बहीण योजना बंद करू नये. पण आपली विनंती असणार आहे, ही योजना बंद होणार नाहीच, पण पैसे जर वेळेवर वितरण झालं तर लाडक्या बहिणींचा विश्वास पुन्हा एकदा महायुती सरकारवरती असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. कारण जर GR आला तर तुमच्यापर्यंत 100% लगेच माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं असणार आहे. धन्यवाद.